आदरणीय माधवराव भिडे आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ट्रस्टवर असलेले त्यांचे विविध सहकारी, औरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर, सॅटर्डे क्लबच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर येण्याचं सौभाग्य मला वेगवेगळ्या निमित्ताने लाभतं. अर्थातच औरंगाबाद मध्ये सॅटर्डे क्लब सुरू झाला त्यावेळेला त्याच्या उद्घाटनाला मी हजर होतो. जळगावच्या एका कार्यक्रमात, भांडूरच्या एका कार्यक्रमात, मुंबईत दादरमध्ये एका कार्यक्रमात, असं विविध कार्यक्रमांच्यातनं मी माझे विचार सॅटर्डे क्लबच्या अनेक मेंबर्स समोर वेळोवेळी प्रसंगानुरूप मांडत आलो. उद्योग क्रांती किंवा अशीच अतिशय प्रेरणादायक नावं देऊन वेगवेगळ्या ठिकाणी उद्योजकांना एकत्र करणं, त्यांना काहीतरी नवीन इनपुट्स देणं, विचार देणं आणि त्यांच्यात सहकार्य निर्माण व्हावं, त्यातनं उद्योग वाढावा आणि त्यातनं सगळ्यांकडे असलेली जी चल अचल संपत्ती आहे तिची वृद्धी व्हावी, या दृष्टीने माधवरावांनी गेली 14 वर्ष हा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यांना अनेक सहकारी जोडले जात आहेत. त्याचा खरंच मला आनंद आहे. कारण असं आहे की उद्योजकाला जरी स्वयंप्रेरित असला तरीही पाठीवर हात ठेवण्याची गरज असते. अगदी 38 वर्ष झाली मला व्यवसायात येऊन, अजूनही कोणी जर असं म्हटलं की वा भोगले साहेब तुम्ही फार छान काम करताय, तर मनातनं कुठेतरी खूप बरं वाटतं आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. त्यामुळे कुठेतरी आपण जे काही करतोय त्याचं रिकग्निशन मिळावं ही प्रत्येकाची गरज असते, प्रेरणा मिळावं ही प्रत्येकाची गरज असते, कितीही तुम्ही स्वयंप्रेरित असलात तरी. तसंच आपण जन्माला येतो ते काही सगळं ज्ञान घेऊन येत नाही आणि उद्योजक होतो तरी देखील सगळं ज्ञान आपल्याला मिळूच शकत नाही. अनंत अडचणींना तोंड देत आपण उद्योग उभा करतो आणि तो चालवण्याची, वाढवण्याची धडपड करत असतो. अशा वेळेला आजूबाजूला जर एक इकोसिस्टीम असली की ज्याच्यात वेगवेगळ्या विषयांवरती काम केलेले आणि वेगवेगळे अनुभव असलेले अनेक जण आहेत आणि ज्या वेळेला आपल्याला अडचण येते आणि आपण आपली अडचण अगदी मोकळ्या मनाने त्यांना सांगितली तर एखादा असा सल्ला आपल्याला त्यांच्याकडनं मिळतो की ज्याच्यामुळे आपले अनेक दिवस आणि खूप मोठं कॅपिटल वाचू शकतं. रिसोर्सेस तर खूप मोठं सेव्हिंग याच्या माध्यमातून करता येतं. आणि असं असणारं कोणीतरी आजूबाजूला असणं, अगदी ते वयाने आपल्यापेक्षा लहान असलं तरी देखील अनेक वेळा एखादा सल्ला असा मिळतो की ज्यातनं तुमचा पुढचा प्रवास हा सुकर होतो. मला स्वतःला गेल्या 38 वर्षात असा अनेकदा अनुभव आलेला आहे की मी कारखान्यात कामाला सुरुवात केली तर अर्थात माझी दुसरी पिढी असल्यामुळे आधीच्या पिढीचा अनुभव आणि आधीची पिढी उद्योगात कार्यरत असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मला होता. पण मी इंजिनिअरिंग पासआउटून बाहेर पडलेलो असताना माझ्या बरोबर किंवा माझ्या नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला असलेली अनेक जण ही उद्योग करण्याच्या दृष्टीने नोकऱ्या सोडून औरंगाबादला येण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळेला 2-4 वर्ष उद्योगात काढली असल्यामुळे काय अडचणी येऊ शकतात याची साधारण कल्पना मला होती. स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा एक प्रयत्नही मी केला होता. कारखान्यात काम करत असताना दिवसभर माझ्या कारखान्यात जरी काम करत असलो तरी एक मित्राला घेतलं होतं आणि त्याला एक उद्योग सुरू करायला उद्युक्त केलं होतं. त्याच्याकरता त्याला ट्रेनिंग द्यायला पाठवलं होतं आणि हे सगळं मी माझ्या पगारातनं करत होतो कारण मला घर खर्चाला पगार देण्याची गरज नव्हती. मी वडिलांबरोबर राहत होतो, ते सगळा घराचा खर्च ते करत असल्यामुळे माझा पगार हा माझ्याकडे सरप्लस असायचा आणि माझी पत्नी समजूतदार असल्यामुळे तिच्याही काही अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे हा सगळा खर्च करण्याची मुभा माझ्याकडे होती. हा उद्योग निर्माण करून वडील जायच्या आधी 3 वर्ष मी चालवण्याचा प्रयत्न केला आणि वडील गेल्यानंतर जो मित्र तो उद्योग करण्याचा प्रयत्न करत होता त्याला शेवटी मला असं सांगावं लागलं की बाबा रे, आता मला माझा पगार या उद्योगाला दर महिन्यात देता येणार नाही कारण आता घर खर्चाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, तर तू काहीतरी वेगळं बघ
या उद्योगात जी काही देणी झालेली आहे ती देणी कशी फेडायची हे मी बघतो, त्याचं बर्डन तुझ्यावर टाकत नाही. पण माझ्या असं लक्षात आलं की त्याला त्या उद्योगाचं टेक्निकल ज्ञान देण्याकरता मी जरी धडपड केलेली असली, 3-4 महिने ट्रेनिंगला पाठवलेलं असलं, तरी देखील उद्योग व्यवसाय चालवणं म्हणजे केवळ टेक्निकल गोष्टींची काळजी घेणं एवढंच नव्हतं. त्याच्याबरोबर अनेक इतर गोष्टी येतात आणि ज्या गोष्टी बघण्याकरता माझ्याकडे त्यावेळेला ज्ञानही नव्हतं आणि वेळही नव्हता. आणि त्याच्याकडे ज्ञान नसल्यामुळे वेळ असूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे या उद्योगातला घेतलेला अनुभव आणि आमच्या स्वतःच्या उद्योगात काम करत असताना घेतलेला अनुभव गाठीशी असल्यामुळे मित्र जेव्हा यायचे तेव्हा त्यांना काहीतरी एक छोटासा सल्ला मी द्यायचो आणि अशा सल्ल्यातनं अनेकांना फायदा झाल्याचं मला स्वतःला दिसतं. सुनील समोर बसलाय. सुनीलच्या काही मित्रांनी इथे सुनील रायखत्ता जालन्यात अतिशय यशस्वी उद्योग करतो. यावेळेस पार्टनरशिप मध्ये 3-4 मित्रांनी औरंगाबादमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मला 1 वर्ष कॉलेजमध्ये ज्युनियर होते हे सगळे आणि माझ्याकडे जेव्हा आले त्यावेळेला मी पहिला सल्ला त्यांना दिला की MIDC प्लॉट घेतलाय उत्तम, पण तुमचा धंदा सुरू व्हायचा आहे, बिल्डिंग बांधत बसू नका, इथे एक पडका वाडा आहे तो भाड्याने घेऊन टाका आणि तुमचा उद्योग तिथे सुरू करा. उद्योगाला जर चांगलं बाळसाल तर मग बँकेकडनं कर्ज घेऊन बिल्डिंग बांधा, नाहीतर तुमचं कर्ज कमी राहील आणि इथे जवळ तुमचा उद्योग असला तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या बरेच फॅसिलिटीज माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्याचा वापर तुम्हाला करता येईल. आणि त्यानंतरच्या 2-3 वर्षाच्या काळात या सगळ्या तरुणांनी ज्या पद्धतीने तो उद्योग उभारला, त्याच्यानंतर त्यांनी 2-3 वर्षांनी मग चिकलठाणा इंडस्ट्रियल एरियामध्ये इथेच मागच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग बांधली आणि बिल्डिंग प्लॅन करत असताना ते प्लॅन घेऊन माझ्याकडे आले. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की मला तुमचं ऑफिस खूप मोठं दिसतंय, सध्या नका बांधू, इंडस्ट्रियल शेड बांधा आणि ऑफिस नंतर बांधा. आनंद याचा होता की हे दिलेले छोटे छोटे सल्ले त्यांनी फार चर्चा न करता पाळले आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या उद्योगात झाला. पुढे ते खूप मोठा उद्योग करत होते आणि या सगळ्यांनी अतिशय चांगलं हे मिळवलं. कुठल्याही उद्योगात सातत्याने तुम्ही गुंतवणूक करत राहिला तर तो वाढतोच, याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. आज औरंगाबादला एक दुसरा उद्योग आहे जो अतिशय मोठा आहे. मोठा एवढ्या करता मी असं म्हणतो की भारतातनं गतवर्षी कॅपिटल गुड्सची जी टोटल एक्सपोर्ट झाली, कॅपिटल गुड्सचे अतिशय हायटेक मशिनरीचे किंवा कॅपिटल गुड्सचे जे पूर्णपणे भारतातनं एक्सपोर्ट झाले त्याच्या 25% एक्सपोर्ट केवळ या औरंगाबाद स्थित उद्योगाने केले. हाही उद्योग माझ्या बालमित्राचा आहे आणि जेव्हा ते पुण्यात नवरा बायको काम करत होते आणि त्यांनी औरंगाबादला उद्योग सुरू करायचं ठरवलं त्यावेळेला त्यांना मी असाच एक सल्ला दिला होता की म्हटलं बाबांनो, तुम्ही सगळी मशिनरी घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मशीन डिझाईन करून असेंबल करणार आहात तर असेंब्ली करत असताना जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात ना, ते प्रॉब्लेम सोडवण्यापुरती मशीन्स तुम्ही विकत घ्या आणि बाकी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगच्या इतक्या फॅसिलिटीज चिकलठाण्यात छोट्या छोट्या उद्योजकांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही ड्रॉइंग्स देऊन त्यांच्याकडनं कॉम्पोनंट्स बनवून घ्या. म्हणजे सुरुवातीची तुमची इन्व्हेस्टमेंट अगदी कमी राहील आणि जसा बिझनेस वाढेल तसं तुम्हाला त्याच्यात व्यवसायात गुंतवणूक करता येईल. त्यांना हा सल्ला पटला. अर्थात त्यांनाही मी भाड्याने शेड घ्या म्हणून सांगितलं होतं, पण त्यांचे वडील सीए होते, ते म्हणाले असं नका करू, प्रॉपर्टीचे रेट्स नेहमीच वाढत असतात, मी पैसे देतो, प्रॉपर्टी विकत घेऊन टाका. म्हणून त्यांनी एक शेड त्या काळात विकत घेतली होती आणि या विकत घेतलेल्या शेडमध्ये उद्योग सुरू केला. त्यांचं भांडवल काय होतं तर दोघंही इंजिनियर्स, अतिशय कल्पक आणि मेहनत करण्याची तयारी. आणि अजून एक त्यांच्याकडे भांडवल होतं ते मी त्यांना असं म्हटलं होतं की पहिल्या वर्षी तुम्ही जेवढी मशीन्स बनवाल तेवढी सगळी मी विकत घेतो, जितकी मशीन्स तुम्ही बनवाल तेवढी सगळी मी विकत घेतो. कारण ते जे मशीन्स बनवणार होते ते आमच्या निर्लेपच्या उद्योगाला लागणारी मशीन्स होती आणि आम्ही जॉईंटली त्याच्यावरती काम केलेलं होतं, त्यामुळे मला माहिती होतं की मशीन्स मला लागणार आहे. गंमत अशी आहे की पहिल्या वर्षी त्यांनी जेवढी मशीन्स बनवली त्यातलं एकही मशीन मला विकलं. त्यांना अनेक ठिकाणाहून ऑर्डर्स आल्या आणि आज ते
नॉनस्टिक भांडी किंवा भांड्यांकरता लागणारी जी मशीन्स आहेत ती साईड बिझनेस म्हणून करतात. ऑटोमोबाईल उद्योगाला लागणारी अतिशय क्रिटिकल ऑपरेशन्स करणारी मशीन्स बनवतात आणि जगभर एक्सपोर्ट करतात. त्यामुळे उद्योग करायला तुम्हाला सुरुवातीला असा एक छोटासा सल्ला देणारं कोणी असतं. अर्थात या दोघा तिघांच्या कोणाच्या उद्योगाच्या वाढीचं श्रेय मी घेत नाही. त्याचं कारण असं आहे की मी दिलेला सल्ला हा त्यांच्या एकंदर कष्टातला एक अतिशय छोटासा भाग होता. पण या छोट्याशा भागामुळे त्यांना काही अडचणी फेस कराव्या लागल्या नाही. सुरुवातीच्या काळात खूप मोठं कर्ज घेतलं की त्याचे हप्ते देणं, त्याचं व्याज भरणं, अशा स्वरूपाच्या त्यांना तोंड द्यावं लागलं नाही. आणि मी हे त्यांना एवढ्या याच्यातनं सांगितलं होतं की मी आमच्या स्वतःच्या वेल एस्टॅब्लिश्ड उद्योगाची धडपड बघत होतो. म्हणजे वडिलांनी त्यांचं अख्खं आयुष्य घालून आम्ही जेव्हा बिझनेसमध्ये जॉईन होत होतो त्याही वेळेला त्या व्यवसायाची जी काही जगण्याकरता टिकून राहण्याकरता धडपड चालली होती ती मी जवळून बघत होतो. आणि या धडपडीतनं जे काही मला जाणवत होतं ते मी समोरच्या मंडळींना सांगत होतो. त्यामुळे असं कोणीतरी ज्याला अनुभव आहे, जो त्या अनुभवातलं जिस्ट काय आहे हे उचलून तुम्हाला एक छोटासा सल्ला देऊ शकेल, तो सल्ला मानण्याची मानसिकता असणारा माणूस उद्योजक फार पटकन होऊ शकतो. तुमच्या मनात जे आहे तेच सल्ला म्हणून मिळालं तर ऍक्सेप्ट करायचं, आणि तुमच्या मनात जे आहे त्याच्या विरोधात जर काही मिळालं तर त्याला नाकारायचं आणि आपल्या मनात जे आहे तेच करायचं. असं जर आपला स्वभाव असेल तर मात्र उद्योजक होता येतं, पण यशस्वी होण्याकरता खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे किती कष्ट आपल्याला करायचे याचा विचार प्रत्येक उद्योजकांनी करायला पाहिजे. आता किती कष्ट करायचे म्हणजे मी इन प्रपोर्शन ऑफ सक्सेस असं म्हणेन. कष्ट प्रत्येक उद्योजकाला 24/7 सातत्याने करत राहावे लागतात. कष्ट कधीच कमी होत नाही. सुनील रायसत्ता यशस्वी आहे, त्याचे कष्ट कमी झाल्याचं मी बघितलेलं नाही. मी आता असा विचार करतोय की पुढच्या 5 वर्षात उद्योगातून रिटायरमेंट घ्यायची. मी आता रिटायरमेंटच्या विचार करायला लागलो. कष्ट अजून माझेही काही कमी झालेत असं मला वाटत नाही. कष्टांचं स्वरूप बदललंय, पण कष्ट कमी झालेत असं काही वाटत नाही. तर कष्ट कमी होतच नसतात, पण किती कष्ट करायचे म्हणजे एक विशिष्ट यश मिळवायला आपण किती कष्ट करायचे हे प्रत्येक उद्योजकावर अवलंबून असतं. तो कसा विचार करतो याच्यावर अवलंबून असतं. आणि त्यामुळे आपण कसा विचार करतोय हे फार महत्वाचं असतं. कारण आपण जसा विचार करतो तसे आपले आचार असतात आणि त्या आचारांचे परिणाम हे आपल्याला जाणवत असतात. अनेक उद्योजक फार तक्रारी करताना मी ऐकतो की हे बरोबर नाहीये, वीज मिळत नाहीये, रस्ता खड्ड्याचा आहे वगैरे वगैरे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे माझा उद्योग प्रॉस्पर होऊ शकत नाही. मला आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट अगदी प्रांजळपणे सांगावीशी वाटते, ती अशी आहे की तुमचा उद्योग जर वाढत नसेल तर त्याचं कारण रस्त्याचे खड्डे, सरकारच्या पॉलिसीज, विजेचे दर, रॉ मटेरियल मधली फ्लक्च्युएशन्स, कस्टमरचा वेळेसारखं वागणं असं काहीही नसून तुम्ही स्वतः हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचा व्यवसाय ज्या परिस्थितीत असतो ती परिस्थिती तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या चॉईसेसमुळे निर्माण झालेली असते. आणि वेगवेगळ्या गोष्टी स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची संधी तुम्हाला प्रत्येक वेळेला येत असते. तुम्ही कसा विचार करता, कुठली संधी स्वीकारता, कुठला निर्णय घेता, तो निर्णय कुठल्या दिशेने नेणारा असतो याच्यावरती तुमच्या व्यवसायाची एकंदर परिस्थिती असते. त्याचा आजूबाजूच्या या परिस्थितीशी काहीही संबंध नसतो. आणि हे माझं म्हणणं तुम्हाला तेव्हा पटेल जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्याच एवढे कष्ट करणारे पण तुमच्यापैकी खूप यशस्वी झालेले उद्योग बघा, किंवा तुमच्याच एवढे कष्ट करणारे आणि तुमच्यापेक्षाही वाईट अवस्था असलेले उद्योग बघा. आता तुमच्यापेक्षा ज्याची वाईट अवस्था आहे तोही त्याच परिस्थितीला तोंड देतोय आणि तुमच्यापेक्षा जो यशस्वी झालाय तोही त्याच परिस्थितीला तोंड देतोय. परिस्थिती तीच आहे. त्यालाही विजेचा दर तोच आहे, त्यालाही त्याच खड्ड्याच्या रस्त्यातनं जावं लागतं, त्यालाही सरकारच्या त्याच पॉलिसीजना तोंड द्यावं लागतं. कामगार वर्ग त्याच समाजातनं आलेला असतो. त्यामुळे आपण जोपर्यंत उद्योजक म्हणून दुसऱ्या कोणावर तरी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करत असू ज्या परिस्थितीत आपण आहोत त्याची, तोपर्यंत ती परिस्थिती बदलणार नाही.
परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला बदलणं गरजेचं असतं. आणि आपण जर स्वतःला बदलण्याला तयार नसलो तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची शक्यता फार कमी असते. जग बदलेल, देश बदलेल, खूप प्रॉस्पेरिटी आजूबाजूला येईल, पण त्यातला आपल्याला काही वाटा मिळेल याची शक्यता तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण एक उद्योजक म्हणून बदलायला आपण तयार असू. आणि असे बदल कसे घडवता येतात स्वतः याच्याविषयीचं एक छोटंसं प्रेझेंटेशन कधीतरी मी जळगावला केलं होतं. की आम्ही निर्लेप नॉनस्टिक कुकवेअर बनवत होतो, आमचा स्वतःचा ब्रँड होता. आणि या स्वतःचा ब्रँड असताना आणि तिथे ग्रोथ करायला प्रचंड अपॉर्च्युनिटीज असतानाही आम्ही आमच्यात बदल करायचा ठरवला. जेव्हा मी लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन येताना बघितलं आणि आम्ही हा बदल करत असताना काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. जबाबदाऱ्या वाटून घेणे फार अवघड असतं. गंमत बघा, मी 1976 साली इंजिनियर झालो आणि मी निर्लेपच्या व्यवसायात आधी प्रवेश केला. माझा भाऊ 1981 साली इंजिनियर झाला आणि त्यांनी 81 साली पदार्पण केलं. आता साधा सरळ विचार केला तर मी निर्लेपमध्ये आधी आलो होतो, तो यायच्या आधी 5 वर्ष काम केलेलं होतं. त्यामुळे निर्लेपवर हक्क कोणाचा, तिथेच राहायचं ठरवलं तर साधा सरळ विचार केला तर हक्क माझा. म्हणजे नवीन काही करायचं असेल तर मग त्यांनी सुरू करावं. आम्ही एक्झॅक्टली याच्या उलट केलं. जेव्हा आम्ही असं ठरवलं की केवळ निर्लेपच्या व्यवसायावर आम्हाला अवलंबून राहता येणार नाही, त्याच्यात प्रचंड कॉम्पिटिशन येईल आणि नवीन काहीतरी उद्योग सुरू करण्याची गरज आहे, त्यावेळेला निर्लेप उद्योगातनं बाहेर पडून नवीन व्यवसाय करण्याचं जबाबदारी मी घेतली. आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने निर्लेप पुढे नेण्याकरता जबाबदारी घेतली. असं का केलं? असं करण्याचं कारण काय? 2-3 गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं एक उद्योजक म्हणून तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि आपल्या स्वतःचे विकनेसेस काय आहेत. मला स्वतःला एखाद्या व्यवसायाची व्यवस्थित घडी बसली ना की त्यातला इंटरेस्ट संपतो. काहीतरी नवीन असेल, चॅलेंजिंग असेल तर मला ते जास्त एक्साइटिंग वाटतं. त्यामुळे निर्लेपची घडी तोपर्यंत चांगली बसलेली होती. आणि अशा बसलेल्या घडीत करण्यासारखं खूप असतंच, नसतं असं कधीच नसतं, पण तरी त्याच्यापेक्षाही काहीतरी चॅलेंजिंग करण्यासारखं नवीन उद्योगात व्यवसायात असेल असं माझा नॅचरल इन्स्टिंक्ट मला सांगत होता. याच्या माझ्या अगदी विरुद्ध मार्केटिंग, लोकांची सायकोलॉजी काय असते, ऍडव्हर्टाइजमेंटच्या 1 रुपया खर्चातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, नवीन गोष्टी डेव्हलप करायच्या असतील तर प्रोफेशनल हेल्प कशी एनलिस्ट करता येईल, अशा सगळ्या गोष्टी ही मुकुंदची स्ट्रेंथ होती. आणि त्यामुळे त्याची नॅचरल स्ट्रेंथ वापरायचं त्यांनी ठरवलं, माझी नॅचरल स्ट्रेंथ वापरायचं मी ठरवलं. त्यामुळे आता कधीतरी मागे वळून बघताना असं म्हणतो की आम्ही जो निर्णय त्या काळात घेतला होता तो योग्य होता. कारण आम्ही आमच्या नॅचरल इन्स्टिंक्ट्सना फॉलो केलं, आमच्या ज्या पॅशन्स होत्या त्या फॉलो केल्या आणि आमची जी टॅलेंट्स होती ती कुठे वापरली जातील याच्याविषयीचा विचार केला. एअर कंडिशन ऑफिस मधनं उठून वाळूजला शॉप फ्लोअर वरती टेबलवरती जाऊन बसण्याची वेळ आली तर मला फार कष्ट होत आहेत आणि मी माझं एअर कंडिशन ऑफिस का सोडून निर्लेप मधलं, असा विचार जर त्या काळात आम्ही केला असता तर मला नाही वाटत की आम्ही नवीन कुठल्या गोष्ट स्वीकारू शकलो असतो किंवा करू शकलो असतो. त्यामुळे तुम्ही काय त्याग करताय याच्यापेक्षा तुम्ही काय मिळवताय याच्याकडे खरं म्हणजे जास्ती लक्ष असलं पाहिजे उद्योजकांचं. आणि माझ्या आजूबाजूला जेव्हा मी बघतो तेव्हा मला अनेक मंडळी मी काय त्याग करतोय, मी काय कष्ट करतोय याच्यावरच फोकस दिसतात. जी मंडळी त्यागावर आणि कष्टावर फोकस्ड असतात ना त्यांच्या नशिबी त्याग आणि कष्ट हेच असतात. यश त्यांच्या नशिबी काही फार लवकर येताना दिसत नाही. त्यामुळे आपण काय मानसिकता बाळगतो आणि कशा पद्धतीने विचार करतो याच्यावर आपण कुठे पोहोचतो हे बरंचसं अवलंबून असतं. तुम्हाला बदलावं लागतं. आता मी 60 वर्ष पूर्ण होतील मला अजून एक 5-6 महिने. आमची इंजिनिअरिंग इंडस्ट्री निर्लेप सोडून खूप वाढली आणि आम्हाला सगळे निर्लेप ग्रुप, इथे उल्लेख करताना निर्लेप ग्रुपचा उल्लेख झाला. आता निर्लेप हा एक ब्रँड नेम एका विशिष्ट क्षेत्रात अतिशय वेल नोन आहे आणि काही व्हॅल्यूज करता तो लोकांना माहिती आहे. पण आम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात आता जिथे काम करतो तिथे निर्लेप याच्या व्हॅल्यूजचाच फक्त उपयोग आहे. त्या ब्रँडचा तसा उपयोग आम्हाला काहीच राहिलेला नाही.
कारण आम्ही जे काही करतो तिथे इंजिनिअरिंग क्षेत्रात त्याचा आणि निर्लेपचा किंवा निर्लेपचा जो अल्टिमेट कस्टमर आहे त्याचा आणि आमचे जे अल्टिमेट कस्टमर्स आहेत त्यांचा तसा काही संबंध नाही. त्यामुळे निर्लेप या ब्रँडवर आम्ही आजपर्यंत ग्रो होत आलो, आजपर्यंतची ग्रोथ आमची त्याच्यावर आली. पण याच्या पुढे जर आम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रात ग्रो व्हायचं असेल तर आम्हाला निर्लेपच्या पुढे चालणार नाही. तो ब्रँड अजूनही चांगला आहे, त्याच्या व्हॅल्यूज अजून इंटॅक्ट आहेत. मग आम्ही त्यातनं आमच्या व्हॅल्यूज काय हे उचलल्या आणि आम्ही गेल्या 9 महिन्याच्या एक्सरसाइज मध्ये आम्ही एक नवीन ब्रँडच्या दृष्टीने पावलं टाकली आणि आमची इंजिनिअरिंग उद्योग जो काही आहे तो एका नवीन अमरेला खाली आणण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. आणि हा प्रयत्न हा पुढे येणाऱ्या काळात या ब्रँडला निर्लेप एवढंच यश मिळावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आज रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असतो तर 2 वर्ष झाली होती रिटायर होऊन, उद्योजक आहे म्हणून कदाचित 65व्या वर्षी रिटायर व्हावं असा विचार मी करतोय. होईल की नाही मला माहित नाही, पण विचार तरी आज मनात येतात. तर जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला आलेले असतात त्याही वेळेला तुम्ही काहीतरी नवीन विचार करू शकता, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि हे नवीन हे केवळ प्रॉडक्ट पुरतं मर्यादित नसतं. हा एक विचाराच्या लेव्हलला काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता आणि हा प्रयत्न जर तुम्ही करत राहिला तरच तुम्ही उद्योगात सातत्याने पुढे जात राहता. याला यश येईल का असं मला कोणीतरी विचारतं. यार तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ब्रँड क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय, यश येईल का? यश येतच. येईल का हा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांना कदाचित अडचण असेल. मी असा विचारच करत नाही की मी जे हे करतोय त्याला यश येईल का. मी असं म्हणतो यश येणार आहे म्हणून तर मी ते करायला घेतलंय. आता हे जे करतोय याच्यात अडचणी येतील का तर त्याचं उत्तर निश्चित येतील. असं बिना अडचणींचं काहीच करता येत नाही. अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मात करावी लागते. आणि ती मात करत असताना आपण काय पद्धतीने विचार करतो याच्यावरती ते यश किती लवकर येईल किंवा किती वेळाने येईल हे अवलंबून असतं. यश येणारच असतं, फक्त तुम्ही विचार कसा करता अडचणींवर मात करताना त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे हा विचार करायला शिकणं हे उद्योजकांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करायला शिकणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणींचा बाबुलबुवा करत राहू पण पॉझिटिव्ह विचार करायला शिकणार नाही, तोपर्यंत आपला उद्योग भक्कम पायावर उभा राहील असं होणार नाही. दुसरं आहे की तुम्ही जे करता त्याच्यात तुमचा पूर्ण विश्वास आहे का, तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण पॅशनेट आहात का तुम्ही. तर तुम्हाला तसं पॅशनेट असणं फार गरजेचं आहे की जे तुम्ही स्वीकारताय ते मनापासून स्वीकारलेलं असलं पाहिजे. तो बाजूचा करतोय, तो खूप पैसे कमवतोय म्हणून मी करीन असं नाही चालणार. मला ते खूप आवडतं म्हणून मी करीन. आणि मग मला जे खूप आवडतं ते करत असताना लोक तुम्हाला कदाचित वेळाही म्हणतील. काय वेळा आहे, काही करतो. 1997-98 मध्ये आम्ही जेव्हा निर्लेप मध्ये डायव्हर्सिफिकेशन करण्याचा विचार केला, ग्लोबलायझेशन येत आहे, आपल्या या व्यवसायाला कॉम्पिटिशन येणार आहे, त्यामुळे आपण कुटुंब म्हणून केवळ एकाच व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही असं ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही ऑटो कॉम्पोनेंट्स मध्ये जाण्याचा जो विचार केला तो काही विचारांनी होता. उमासन्स स्टील फॅक्ट म्हणून आमची कंपनी आहे, रवी पाध्ये इथे आहेत, रवी पाध्ये ती आज चालवतात. या कंपनीत आम्ही ट्यूब बेंडिंग, मेटल फिनिशिंग, मेटल वर पेंटिंग करणं, अशा स्वरूपाच्या सगळ्या वेल्डिंग करणं, स्टेनलेस स्टील वेल्डिंग करणं, लोखंडाचं वेल्डिंग करणं, अशा कॉपर, अॅल्युमिनियम याचं वेल्डिंग करणं, अशा सगळ्या प्रोसेसेस वापरत होतो. आणि या प्रोसेसेस अजून कुठे वापरल्या जातील तर ऑटो कॉम्पोनेंट्स मध्ये. आणि आम्ही निर्लेप मध्ये मास प्रोडक्शन करत होतो. म्हणजे मास प्रोडक्शन कसं करायचं याच्याविषयी आम्हाला काहीतरी इनपुट्स होते. म्हणजे मास प्रोडक्शन कुठे वापरलं जाईल, ऑटो कॉम्पोनेंट्स. या 2 विचारांनी आम्ही ऑटो कॉम्पोनेंट्स मध्ये जायचं ठरवलं. 97-98 चा काळ कदाचित तुमच्यापैकी अनेक जण उद्योगात नसतील म्हणून आठवणार नाही, पण ऑटो कॉम्पोनेंट इंडस्ट्री करता अतिशय वाईट काळ होता. अतिशय वाईट काळ होता. ऑटो कॉम्पोनेंट इंडस्ट्री ही ऑटो इंडस्ट्रीमध्ये असलेल्या रिसेशनमुळे
अतिशय वाईट परिस्थिती होती ती. पुण्यासारखं एक ऑटो हब त्या काळात तिथल्या कुठल्याही उद्योजकाला जर विचारलं की ऑटो कॉम्पोनंट मध्ये येऊ का रे, तो म्हणायचं काय वेळ लागलं का, आम्हालाच जगणं मुश्किल झालं, तुम्ही कुठे घेता अजून. पण तो काळ योग्य एवढ्या करता होता की ऑटो कंपनीज सगळ्या अतिशय अवघड परिस्थितीला फेस करत होत्या आणि त्यामुळे त्यांना बदलण्याची गरज निर्माण झाली होती. आणि असं बदलण्याकरता त्यांना सप्लायर्सची गरज होती. मात्र हे सप्लायर्स ते जुने सप्लायर्स नव्हते की जे छोट्या छोट्या कॉम्पोनंट्स मध्ये इन्व्हेस्ट करत होते, पण मोठ्या सब असेंब्लीज बनवण्याची त्यांची तयारी नव्हती. आणि त्यांची तयारी नसण्याकरता एक कारण असं होतं की ते छोटे कॉम्पोनंट बनवण्याकरता ज्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केल्या होत्या त्या इन्व्हेस्टमेंट्स अडचणीत होत्या. आणि त्या इन्व्हेस्टमेंट अडचणीत असताना मोठा कॉम्पोनंट किंवा सब असेंब्ली बनवण्याकरता अजून 2-5 कोटी घाला असं जर कोणी सांगितलं तर नॅचरली एक उद्योजक म्हणून मी म्हणेन, अरे घातलीये तेवढे 5-50 लाख रुपये नीट काम करत नाहीये तर अजून 2 कोटी कशाला घालू. त्यामुळे आमच्यासारख्या ज्यांना त्या उद्योगाची फारशी माहिती नव्हती पण प्रोसेसेसची माहिती होती अशा मंडळींना ती एक संधी होती. आणि आम्ही बिनधास्तपणे यशस्वी होऊ का न होऊ याचा विचार न करता त्या उडी घेतली. आणि मी आज अगदी शांतपणे तुम्हाला असं सांगू शकतो की हो आम्ही त्याच्यात यशस्वी झालो. कारण आजपर्यंत आम्ही टिकून आहोत, वाढतो आहोत. आणि त्याच उद्योगाकरता आम्ही आता ब्रँड क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. पण थिंकिंग काय, ब्रँड क्रिएट करून आपल्या ब्रँड खाली ऑटो कॉम्पोनंट्स बनवायचे का, अजिबात. आम्ही कॉम्पोनंट बनवू शकतो, त्याच्या सब असेंब्लीज बनवू शकतो आणि ओईएम्सना अगदी कॉम्पिटिटिव्ह रेट्स मध्ये सप्लाय करू शकतो. मग आम्ही या सगळ्या सब असेंब्लीज एकत्र करून एखादा B2C प्रॉडक्ट का नाही बनवू शकणार, डायरेक्ट कस्टमरला का नाही विकू शकणार, असा विचार आम्ही आज करायला सुरुवात केली. आणि त्या दृष्टीने आम्ही धडपड करायला सुरुवात केली आहे की कंझ्युमर ड्युरेबल मध्ये निर्लेप एक ब्रँड आमचा आहे. मग आता इंजिनिअरिंग क्षेत्रात एक ब्रँड आम्हाला क्रिएट करता येईल का, कंझ्युमर्स कडे डायरेक्टली जाता येईल का, लोकांना निर्लेपचे भोगले ही जी ओळख आहे त्याचबरोबर अरे हा प्रॉडक्ट करणारे भोगले अशी एक नवीन ओळख निर्माण करता येईल का, याच्या करताची धडपड आहे. आणि असा विचार करून जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला आज नाही उद्या यश नक्की पदरात पडणार आहे. आम्ही नवीन कॉम्पोनंट्स करणार आहोत, ते यशस्वीपणे मार्केटिंग करणार आहोत असं कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो. कारण माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी ती पॅशन, आणि ही केवळ माझी एकट्याची पॅशन असून चालत नाही, तर पूर्ण टीमची ती पॅशन असेल. तुम्ही जेव्हा छोटे असता तेव्हा तुमच्याकडे तुम्ही आणि तुमचे कामगार एवढीच मंडळी असतात. कदाचित हिशोब ठेवायला दिवसात 2 तास येणारा एखादा लेखनिक असतो, पण आपली जी पॅशन आहे ती कामगारांपर्यंत पोहोचली असली पाहिजे आणि त्यांची तीच पॅशन असली पाहिजे. आणि त्या पॅशननी जेव्हा सगळी टीम काम करते तेव्हा यश येतच. पण अजून एक भाग आहे की मी ऑटो कॉम्पोनंटचा उद्योग वाढवला तरी मी तुम्हाला आजही सांगतो की मी ऑटो कॉम्पोनंट मध्ये एकदा एखादा कारखाना स्टेबल झाल्यानंतर त्याच्यात काम करणं बंद करून टाकलं. कारण माझा तो स्वभाव नाही. माझी जी स्ट्रेंथ आहे ती काहीतरी बिघडलेलं असेल तर ते रस्त्यावर आणणं आणि जिथे काहीच नसेल तिथे काहीतरी नवीन निर्माण करणं. मी तेवढ्या पुरतच काम करतो. आणि ज्यांना कोणाला ते व्यवस्थित चालवता येतं त्यांना ती जबाबदारी देऊन टाकतो. उद्योजकांना जबाबदारी देता येणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे काही निर्माण करता त्याच्यात भावनिक गुंतवणूक करावी लागते, पण या भावनिक गुंतवणुकीमुळे त्याच्यात तुम्ही गुंतून राहिलात तर मात्र तुम्ही तिथेच अडकून राहता. तसं करून चालत नाही. भावनिक गुंतवणूक हवी पण भावनिक गुंता नको, लक्षात घ्या. आणि बाहेर पडायला शिका. तुमच्या जेवढ्या स्ट्रेंथ्स आहेत, जेवढे टॅलेंट्स आहेत तेवढी वापरा. तेवढे वापरून काहीतरी नवीन निर्माण करा. ते नवीन निर्माण झालं की आपल्याला जर असं लक्षात आलं की आता याच्या पुढे हे जर वाढायचं असेल तर माझी नाहीये ती स्ट्रेंथ, तर ज्याची कोणाची स्ट्रेंथ असेल त्याला त्याच्यावर घ्या, बरोबर घ्या त्याला आणि त्याला ते चालवायला द्या. तो कसं चालवतो याच्याकडे बारीक लक्ष ठेवा, त्याला काही हरकत नाहीये. उद्योजक म्हणून तेवढं तुम्ही करायला पाहिजे. जेव्हा केव्हा त्याला अडचणी येईल त्यावेळेला परत तुमचे टॅलेंट्स कामाला येणार असतील तर परत तिथे जा, परत त्याला मदत करा, त्या उद्योगाला परत उभारी द्या. पण तुम्ही त्याच्यावरती अडकून राहून त्या उद्योगाची ग्रोथ
थांबण्याकरता तुम्हीच जबाबदार होऊ नका. म्हणजे जे तुम्ही निर्माण केलंय त्याची ग्रोथ तिथेच थांबवावी याच्याकरता तुम्ही जबाबदार होऊ नका. आणि याच्याकरता सतत मानसिकता बदलत राहा, सतत काहीतरी नवीन वाचत राहा, सतत नवीन लोकांना भेटत राहा. अनेक वेळा असा वेळ घालवणं असं म्हटलं जातं, अरे कारखान्यात काम करणं, कुठे फिरतोय इकडे तिकडे, कुठे सॅटर्डे क्लब मध्ये चाललंय, तिथे काय होणार आहे, असं करू नका. आवर्जून जा, ऐका 4 लोकांचं. तुम्हाला अनेक अशा गोष्टी त्यातनं मिळतील की ज्याच्यामुळे तुमच्या प्रगतीचे अनेक दरवाजे उघडले जातील. आणि असे दरवाजे उघडून अशी मानसिकता घडवण्याकरता आज या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला इथे बोलावलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.